मराठीच्या बाबतीत नुकसान झालं असेल तर ते आमची पिढीच म्हणते मी, किंवा आमच्याहून जरा पुढची पिढी, या पिढीने नुकसान केलेलं आहे असं माझा सरळ आरोप आहे. त्याच्या मागं कारण असं आहे की त्यांनी शाळेचं मीडियम जे आहे ते आपली मुलं मराठी मीडियम मध्ये घालण्यापेक्षा इंग्लिश मीडियमला घालायला सुरुवात केली. त्याला कारण तात्कालिक आहेत, कारण त्या पद्धतीने मराठी शाळा चांगल्या मिळणं मुलाचं भवितव्य प्रत्येकालाच अपेक्षित असतं. पण तिथं काहीतरी झाल्यामुळे त्यांनी ते इंग्लिश मध्ये घालायला पण माझ्याकडनं काही हे नाही. त्याने घरामध्ये त्या भाषेचं प्रेम जपायला पाहिजे होतं, घरामध्ये आमच्या साहित्याचं प्रेम जपायला पाहिजे होतं. आमच्याकडे हे मोठे मोठे लेखक आहेत, हे त्या मुलांच्या पर्यंत पोचायला, त्यांना गोडी हा शब्द जो आहे ना, तर आत्ताच्या मुलांमध्ये ती रुजवायला आपण कमी पडलो.